तर भाऊ आता वाजले होते 6 आणि आम्ही एवढ्या सकाळी सकाळी भाऊ गाडी धक्का का लावता भाऊ? तुम्ही विचार करसान भाऊ, एवढ्या सकाळी सकाळी गाडीला काही धक्का लावत असेल तर चला ब्लॉगमध्ये बनवून राहा. समोर समोर सांगतो तर आम्ही भाऊ कुठे जाणार आहोत, का करणार सर्व काही. तर का म्हणता पोट्टे हो, तर मी स्मिथ मिनी ब्लॉगर फ्रॉम गडचांदूर. भाऊ तुम्हाला सगळ्यात पहिलं मानाचं जय भीम. तर आज आहे 12 मे आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा. तर भाऊ बुद्ध पौर्णिमेसाठी आम्ही आलो होतो आपल्या आजीच्या गावाला. तर आजीच्या गावाला कुठं आम्ही आलो होतो भद्रावती. तर भाऊ भद्रावतीला आलो होतो, तर इथं आम्हाला जायचं होतं विजा सांगले. तर भाऊ सकाळी सकाळी तयारी केली आणि सोनू भावांनी मी निघत होतो. भाऊ इकडं का पाहिजे भाऊ, आपली गाडी तर काही चालूच नाही होतं भाई, किती लाता बुक्क्या मारलं तरी चालूच नाही होत आहे. मग भाऊ सोनू भाऊले सांगले, तर सोनू भाऊ का म्हणते ते म्हणते का मी ट्राय करून पाहिजे म्हणलं. मग सोनू भाऊले दिलं. भाऊ सोनू भाऊनं बी गाडी काही चालू होतच नव्हती. मग पोट्ट आपल्याला माहीत झालं का भाऊ आपल्या गाडीमध्ये तेलच नाही भाई, म्हणून गाड्या चालूच नाही. तर भाई इतकं लाता बुक्क्या मारून भाई का फायदा. मग बादमध्ये माहीत पडलं का भाई तेलच नाही. तर मग भाऊ आपल्याला भेटला आपला काका. तर काकाला सांगलं भाऊ गाडीमध्ये तेल नाही. तर काका का म्हणते चल म्हणते भाऊ बाटल घे म्हणते, जर आपण जाऊन तेल घेऊन येऊ म्हणते. तर भाऊ आपल्याला कसं बाटल नाही भेटली. मग इकडं रस्त्याच्या बाजूने पाहिलं भाई 2 बाटल पडून होते. मग ते दोन्ही बाटला उचलल्या. भाऊ कसं एका बाटलीमध्ये येत नव्हतं, कसं भाई बाटल लहान होती ना, म्हणून कसं 2 बाटला घ्यायला लागले. मग दोन्ही बाटल्या घेतल्या आणि डायरेक्ट आलो भाऊ नायरा पेट्रोल पंपवर. भाई नायरा पेट्रोल पंपवर आल्याबरोबर भाऊनं भरून दिले दोन्ही बाटल्यामध्ये पेट्रोल. भाऊ दोन्ही बाटल्यामध्ये पेट्रोल घेतलो आणि निघलो भाऊ आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला. कसं आपल्याला भाऊ विजासनले बी जायचं होतं ना. मग पोट्टे लवकर तेल घेतलो आणि आलो भाऊ इकडं. कसं सोनू भाऊ आपला कसं इकडं वाटच पाहत होता, आम्हाला जायचं होतं. मग काकानं टाकून दिलं लवकर गाडीमध्ये तेल. आता पाहू भाऊ गाडी चालू होते का नाही. तर मग काकानं बी मारले राता बुक्क्या. भाऊ किती मारत होतं तरी काही गाडी चालू व्हायचं नाव नाही. मग भाई मीनं बी मारले, मजाने बी काही चालू नाही झाली. मग काका म्हणे थांब म्हणे मीच चालू करून घेतो म्हणे काकानं. मग लई वेळेच्या बाद भाऊ गाडी आपली चालू झाली. मग कसं भाऊ गाडी चालू झाली. मग आम्ही विचारले जास्त निघलो. आपण जातच होतो तितक्यामध्ये दिसली आपल्याला आपली आस्था मॅडम. तर आस्थाला विचारलं भाऊ कुठे चालली. तर ते म्हणे का मी विजासनले चालले. तर मग कसं आपण विजासनले जात होतो. मग सोबत मिळून आम्ही तिघं पण विजासनले जासाठी निघलो. तर पोट्टे लवकरच बोलता बोलता आम्ही आलो विजासनले. भाऊ विजासनले आल्यावर इकडं का पाहिजे भाई, इकडं कशी आज बुद्ध पौर्णिमा होते त्याच्यानं कसं भाई इकडं बहुत गर्दी होती. मग भाऊ आल्याबरोबर गाडी लावून दिली पार्किंगमध्ये. तर मित्रांनो कसं एका ब्लॉगमध्ये सर्व काही दाखवू नाही शकत. तर मित्रांनो भेटू नेक्स्ट पार्टमध्ये.